एक मोठी बातमी आपल्या समोर येते। पुण्यात भाजप नगरसेविकेमधला वाद चिघळला। अर्चना पाटलांसह पतीवरील ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। शहरातील राजकीय वातावरण तापलं असून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविकांमधील वादावादी नव्यानं समोर आली आहे। पुण्यात भाजप नगरसेविकांमधला वाद चांगला चिघळला असून भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खडक पोलीस ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे महापालिका निवडणुकीपासून पाटील आणि कांबळे कुटुंबामध्ये राजकीय वाद आणि मतभेद सुरू होते। निवडणूक प्रचारावेळी पाटील दाम्पत्याने जातीय द्वेषातून निवडणूक कार्यालयावरील बॅनर काढणे, कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणे तसेच विजयानंतर त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवरून वाद निर्माण केल्याचा आरोप बापू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीतून करण्यात आला आहे। तसेच पाटील हे जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान याआधी भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी मृणाल कांबळे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे।